विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन आलेलो आहोत, जो आहे लसावे आणि मसावी. लसावे आणि मसावी असा टॉपिक आहे जे तुम्हाला काळकाम वेगमध्ये कामी पडणार, नळ टाकीमध्ये कामी पडणार, तुम्हाला वयवारीमध्ये बी कामी पडणार, स्पीड डिस्टन्स त्याच्यामध्येही कामी पडणार. मग प्रत्येक जागेवर तुम्हाला जर हा टॉपिक कामी पडत असेल तर आजचं लेक्चर बी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. मग हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, कारण तुमचं जर गणित कुठं कच्चं असेल तर लसावी मसावी काढता नाही आला तर तुम्हाला वेळ जास्त लागू शकतो. मग लसावी मसावी काढायचा कसा, यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. म्हणजेच दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढायचा, अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी कसा काढायचा, पूर्णांक संख्यांचा लसावी मसावी कशा पद्धतीने काढायचा, याबद्दलचं संपूर्ण लेक्चर जे आहे आपण पहिल्या पार्टमध्ये अपलोड केलेला आहे. आजचा आपला सेकंड पार्ट असेल लसावी मसावीवरील काही प्रश्न जे परीक्षेमध्ये वारंवार विचारतात आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा लेक्चर हे तुमच्यासाठी असणार आहे. तुम्ही कोणत्याही पदाची तयारी करा, खूप महत्त्वपूर्ण लेक्चर आहे. टाईप वाईज आपण संपूर्ण पाहणार आहोत. आजचा टाईप आपला 5वा असेल. बघा, दोन संख्यांचा लसावी 240 व मसावी 8 आहे, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती, अशा पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये तुम्ही पाहिले असतील. तर बघा, या प्रश्नाला सहज तुम्हाला सोडवता येते. कशा पद्धतीने सोडवायचा, तुम्हाला काय म्हटलं, लसावी आणि मसावी दिलेला आहे, दोन संख्यांचा गुणाकार काढायचा आहे. तर लक्ष द्या, त्या दोन संख्या म्हणजेच हे संख्या राहत असतात. जसं की बघा, 240 ओके गुणीला 8 केल्यास आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. बघा, 0शी 0, 8 चोक 32, 2 हातचे 3, 8 दोन्ही 16, 16 आणि 3 19, 1920 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सहज या प्रश्नाला तुम्ही सोडवलेलं आहे. आता आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रत्येक टाईपची 3 उदाहरणं घेणार आहोत, म्हणजेच कच्चाही विद्यार्थी असेल तरी त्याला समजून जाईल. बघा, या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने काढायचं आहे. दुसरा उदाहरण बघा, आजच्या व्हिडिओ लेक्चर मधील दोन संख्यांचा गुणाकार 1200 असून लसावी 60 आहे, तर मसावी किती. आता इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, लसावी दिलेला आहे, मसावी आपल्याला काढायचा आहे. तर बघा, सूत्र लक्षात ठेवायचं आहे नेहमी. सूत्र काय आहे, तर हे सूत्र समजणं महत्वाचं आहे. दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार भागीला लसावी, तर आपल्याला काय भेटणार, इथं मसावी भेटणार. मसावी म्हणजेच दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, इथं 1200 आहे, लसावी दिलेला आपल्याला 60, तर याला आपण भागणार. भागायचं कसं बघा, 0 कट 0 कट, 6 6 साइन दोन्ही 12, हा 0 कट केला, इथं येईल. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, 20. मसावी असेल 20. जर तुम्हाला सांगितलं की मसावी दिलेला असेल आणि लसावी काढायचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, मसावी छेदात घेऊन यायचा आहे दोन संख्यांच्या गुणाकारामध्ये. समोरचं उदाहरण पाहूया. बघा, हा तिसरा उदाहरण तुम्हाला म्हटलेला आहे, कशा पद्धतीने विचारलेला आहे बघा. दोन संख्यांचा गुणाकार 4500 असून मसावी 15 आहे, तर लसावी किती. बघा, हे बेसिक क्वेश्चन आहेत, बऱ्याचशा जणांना सोडवता येते आणि बऱ्याचशा जणांना सोडवता सुद्धा येत नाही, कारण यामध्ये तुमची अभ्यासाची कमी राहते. ओके, ज्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची कमी असेल तर यांनी ह्या उदाहरणं सोडून पाहायच्या आहे. बघा, काय म्हटलेलं आहे, दोन संख्यांचा गुणाकार 4500. ओके, त्यानंतर मसावी किती दिला, 15, तर आपल्याला काय भेटल, लसावी भेटल. यानं भागलं तर 15 1 15, 15 त्रिक 45, हे 2 0 कट करा, इथं लिहा. तर हे 300 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 300 ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, समोरचा प्रश्न बघूया. बघा, आता थोडासा टाईप आपण चेंज करूया. टाईप क्रमांक 6वा काय म्हटलेला आहे, दोन संख्यांचा लसावी 150 आहे व मसावी 5 आहे, त्यापैकी एक संख्या 25 असल्यास दुसरी संख्या कोणती. आता एक संख्या आपल्याला दिलेली आहे, दुसरी संख्या काढायला सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने काढायचं, काहीही काळजी करायची नाही, सहज या प्रश्नाला सोडवता येते. बघा, आपल्याला लसावी आणि मसावी दिलेला आहे आणि काय करायचं आहे, तर लसावी गुणीला मसावी, लसावी गुणीला मसावी. ओके, आपल्याला एक संख्या दिलेली असेल, एक संख्या आपल्याला काय मिळणार, तर दुसरी संख्या मिळणार, दुसरी
संख्या. तर बघा या प्रश्नाला कसं सोडवणार आपण. तर या प्रश्नाला सहज सोडवता येते. लसावी किती दिलेला आहे 150. ओके, मसावी किती दिलेला आहे 5. आपण एका संख्येनं भागणार म्हणजे 25 ने भागणार. 25 ने भाग देता येते, पाडा येत असेल तर ठीक आहे. 25 एक 25, 25 सख 150, 6 पंच 30 होतात. तर दुसरी संख्या कोणती असेल 30 असेल. चेक करायचं आपल्याला ऑप्शन मध्ये कोणती आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर ऑप्शन क्रमांक ए मध्ये 30 दिसत आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण टॅकल केलेला आहे. समोरचा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर सोडून पाठवा. काय म्हटलेलं आहे बघा, दोन संख्यांचा लसावी ओके व मसावी यांचा गुणाकार 800 असून एक संख्या 20 आहे. तर दुसरी संख्या कोणती. आता बघा इथं आपल्याला ऑलरेडी गुणाकार करून दिलेला आहे. पहिल्या गणितात आपण गुणाकार केलेला नव्हता. तर आपण आता याचा गुणाकार जे आहे लसावी गुणिला मसावी म्हणजे 800 त्याचा गुणाकार आहे. याला 20 ने भागणार. 0 कट बे क बे, बे चौक 8, हा 0 कट करा, इथं लिहा म्हणजे 40 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. कुठं दिसत आहे ऑप्शन मध्ये 40, तर ऑप्शन क्रमांक सी मध्ये 40 दिसत आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हजारो व्यक्ती तुमच्याजवळ असे असतील की तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही डटे राहा आणि हार बनू नका. या वर्षी 2027 मध्ये लवकरच पोलीस भरती होणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट काढायचे असतील तर असेच प्रश्न खूप महत्त्वपूर्ण राहतात. हे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला यावर्षी हसलं त्याचं तोंड उतरवण्याचं काम तुमचं असलं पाहिजे, तरच तुम्ही कुठंतरी प्रगतीपथावर असणार. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे. काय म्हटलेलं आहे, लसावी 120 आणि मसावी 10 आहे. एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या कोणती. सेम पॅटर्न सेम उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहे. कशा पद्धतीने सोडवणार बघा. तर 120 गुणिला 10 छेदात एक संख्या दिलेली आहे 40. तर यांना आपण आता भागणार. भाग द्या कशा पद्धतीनं. तर 0 कट 4 एक 4, 4 त्रिक 12, हा 0 कट करा, इथं लिहा म्हणजे 30 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे. बघा समोरचा प्रश्न तुम्हाला कसा सोडवायचा आहे. तर टाईप क्रमांक 7 तुमच्या स्क्रीनवर आहे. दोन संख्यांचा लसावी 120 असून मसावी 4 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता मोठी संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर काय केलेलं आहे, आता थोडासा टाईप चेंज झाला, त्यामुळे आपण कुठेही घाबरायचं नाही. काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला लसावी दिलेला आहे, मसावी दिलेला आहे, मोठी संख्या विचारलेली आहे. तर कशा पद्धतीनं काढणार बघा. लसावी भागीला मसावी ओके, जे बी भागाकार येईल भागाकाराच्या अवयवाची फोड करायची आहे. काय करायचे आहे, फोड. इकडे लिहायचा मोठा अवयव ओके, जे बी येईल मोठा अवयव, इथं लहान अवयव गुणिला मसावी करा, मसावी ओके. इकडं लसावी करा, मसावीनच बोलायचं आहे सॉरी, मसावी करा. तर इकडं आपल्याला काय भेटणार आहे, मोठी संख्या, आणि इकडं विचारणार आपल्याला लहान संख्या. आता बघा ही फोड कशी घ्यायची आहे. तर आपल्याला असामायिक अवयवाची फोड घ्यायची आहे ओके. आता तुम्हाला समजूनच जाईल. एक उदाहरण मी सोडून सांगतो, मग तुम्हाला समोरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. हे सूत्र जे आहे खूप महत्वपूर्ण सूत्र आहे. जर सूत्र नाही आले तर उदाहरणं सोडवता येत नाही. बघा लसावी किती दिलेला आहे आपल्याला, तर इथं दिलेला आहे 120. मसावी किती दिलेला आहे 4. तर आपण याला भागणार. कसं भागणार बघा, मी कसं भागतो. तर 4 एक 4, 4 त्रिक 12, हा 0 कट करा, इथं लिहा म्हणजे 30 याचा भागाकार आला. आता या भागाकाराची अशी फोड करायची आपल्याला, अशी फोड करायची आहे की असामायिक अवयव असले पाहिजे, म्हणजे एकाच पाड्यात कोणत्याही प्रकारचा अवयव नसला पाहिजे, अशा पद्धतीने घ्यायचा आहे. मग बघा या 30 ची फोड कशी करणार मी. बघा 30 गुणिला 1, 30 एक 30. त्याच्यानंतर जर मी म्हटलं 15 गुणिला 2, 15 दोन्ही 30, 6 पंच 30 ओके. आता याच्यामध्ये 10 त्रिक 30. आता याच्यातून अवयव कोणते घ्यायचे आहे, जे असामायिक अवयव असतील, म्हणजे कोणत्याच पाड्यात न आलेले अवयव असतील. तर बघा जर मी याच्यातून 6 आणि 5 मध्ये
कोणताही अवयव असा नाही की जे सामायिक आहे. मग मी याची फोड करणार. फोड कशी करणार तर बघा, याची फोड केल्याच्या बाद मोठी संख्या कोणत्या 5 आणि 6 मध्ये 6 मोठी आहे, 5 लहान आहे. मसावी किती आहे तर दिलेला आहे. मसावी आपल्याला 4 दिला, याचा मसावी बी 4 दिलेला आहे. अशा पद्धतीने या सूत्राचा वापर करून आपण सोडवणार आहोत. बघा समजून जाते. 6 चौक 24, 5 चौक 20. तुम्हाला विचारली मोठी संख्या, मोठी संख्या आहे 24. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता यावर 3-4 प्रश्न बनतात. मग बघा हे सोडवता आलं पाहिजे. तुम्हाला विचारतील या दोघातील फरक किती तर 4चा फरक आहे. जर तुम्हाला म्हटलं या दोघांची बेरीज किती तर बेरीज तुम्हाला करायची आहे. जर तुम्हाला विचारलं लहान संख्या किती तर लहान संख्या तुम्हाला काढायची आहे. हे जे आहे असामायिक अवयवाची फोड आपण घेतलेली आहे. कशा पद्धतीने घेतली मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल. या सूत्राचा उपयोग करून आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. आता हे जे 30 भागाकार आला होता त्याचा असामायिक अवयव आपण घेतलेला आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सोडवलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बी समोर आणखी काही उदाहरणं पाहणार आहोत. आपल्या मित्रपरिवाराला लिंक शेअर करत चला. बघा काय म्हटलेलं आहे, 2 संख्यांचा लसावी 90 असून मसावी 3 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती. लहान संख्या आपल्याला विचारलेली आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहोत तर बघा इथं आपल्याला लसावी दिलेला आहे 90. ओके, मसावी दिलेला आहे 3. याला भागणार आपण. भागल्याच्या बाद अवयवाची फोड करायची आहे. 3 1 3, 3 त्रिक 9, 0 कट करा, इथं लिहा. आता याचे उत्तर 30 आहे यामुळे आपण काय करणार 6 पंच 30च घ्या. 6 गुणिला 5 आपण आताच अवयव पाडले, डबल डबल पाडायचं काम नाही. इथं मसावी 3, इथं मसावी 3. आता बघा 6 त्रिक 18, 5 त्रिक 15. तुम्हाला प्रश्न काय विचारला लहान संख्या कोणती तर लहान संख्या आहे 15. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडवलेला आहे 15. ओके, आता जर आपण समोर गेलो तर समोरचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. काय म्हटलेला आहे बघा 9वा प्रश्न. लसावी 80 180 असून मसावी 6 असल्यास मोठी संख्या कोणती. लसावी मसावी दिलेली आहे, आपल्याला मोठी संख्या विचारलेली आहे. समोर थोडा अवघड प्रश्न येईल तर ते सोडवायचं आहे आपल्याला या बेसिक वरून. ओके, 180 भागीला 6 केलं तर 6 1 6, 6 त्रिक 18. याचंही उत्तर आपलं 30 आलेलं आहे. 30चे अवयव आपण त्याच पद्धतीनं पाडा. बघा काय केलेलं आहे 6 आणि 5 अवयव पाडले. याला गुणिला मोठी संख्या विचारली तर मसावी, याला गुणिला मसावी. तर बघा 6 6 36 मोठी संख्या होईल. 6 पंच 30 लहान संख्या होईल. ओके, ही लहान संख्या आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला मोठी संख्या कोणती तर मोठी आपली असेल 36. अशा पद्धतीनं ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सहज आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. समोरचा टाईप पाहूया आपण. आता समोरचा टाईप बघा काय म्हटलेला आहे 8व्या क्रमांकाचा. 8व्या क्रमांकाचा टाईप काय म्हणतो बघा, 2 संख्यांचा लसावी 6 असून त्यांचा गुणाकार 432 आहे तर त्या 2 संख्यांची बेरीज किती. आता आपल्याला इथं बेरीज विचारलेली आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहोत बघा. आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट त्या 2 संख्या माहीत असायला पाहिजे. तर ते काढायच्या कुठून तर आपण मसावीने जर 2 संख्यांच्या गुणाकाराला भागलं तर आपल्याला काय भेटेल तर आपल्याला लसावी भेटेल. नंतर आपल्याला त्या सूत्राचा उपयोग करून काढायचा आहे. बघा इथं 432 ला आपण पहिले 6 ने भागणार कारण मसावी दिलेला आहे, आपल्याला लसावीच माहित नाही तर काढावं कसं तर याच पद्धतीने काढायचं आपल्याला. बघा कसं भागतो मी. 6 1 6, साइन 7 42. ओके, साइन 7 42 उरला 1, साइन 2 12. हे 72 आले. 72 जे आहे काय आहे तर लसावी आहे. लसावी आला 72. आता आपल्याला लसावी भेटला. त्या 2 संख्या काढायच्या नंतर बेरीज करायची आहे. मग बघा हे 72 लसावी आहे भागीला 6 मसावी याने भागा. मग नंतर आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ शकतो. 6 1 6, 6 1 6 उरला 1, साइन 2 12. म्हणजे याचं उत्तर किती आलं 12 आलं. आता हे जर आलं तर याचा आपल्याला असामायिक अवयवाची फोड करायची आहे. कशी घेणार फोड तर 4 त्रिक 12 घ्या. 4 त्रिक 12 होते. 4 त्रिक 12 घेण्यासाठी 4 वरी घ्या, 3 खाली घ्या. याला गुणिला मसावी किती आहे 6, याला गुणिला मसावी किती आहे 6. साइन चौक 24 झाले. त्यानंतर साइन त्रिक 18 झाले. आपल्याला विचारलं काय त्या दोघांची बेरीज किती. आता बेरीज विचारली, 2 संख्या आपल्याला सापडल्या तर ह्याला काय करणार आपण बेरीज करून टाकणार.
8 आणि 4 12 2 हातच्याला 1 इथं झाले 42. 42 या दोघांची बेरीज असेल अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवलेला आहे. आपण ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोर जाऊया आता मित्रांनो. बघा हा प्रश्न तुम्हाला परत सोडवायचा. आता आपल्याला काय विचारलेला आहे आपण पाहू. दोन संख्यांचा गुणाकार 600 असून मसावी 10 आहे, तर त्या दोन संख्यांमधील फरक किती. आता आपल्याला फरक विचारला म्हणजे आपल्याला वजाबाकी विचारलेली आहे. कशा पद्धतीने काढणार आहोत बघा. तर हे जे आहे 600 दोन संख्यांचा गुणाकार आहे. आपल्याला मसावी दिलेला आहे, लसावी माहित नाही, तर हे आपण 0 0 कट करणार. 60 आला लसावी आला 60. आता बघा आपण काय करणार, तर हे लसावी भागीला मसावी करणार 10. 10 ने याला भागलं तर 6 उत्तर आलं. 6चे अवयव कसे पाडणार, 3 गुणिला 2, 3 दोन्ही 6 होतात. वरी लिहा 3, खाली लिहा 1 मिनिट 6 आलं उत्तर. याचं वरी लिहा 3, खाली लिहा 2. याचा गुणाकार आपण मसावीने करणार. मसावी किती आहे 10. 10 याला 10 ने गुणा. 10 त्रिक 30, 10 दोन्ही 20. याचा आपल्याला विचारलेला काय आहे, तर याचा विचारलेला आहे फरक. आणि एक गोष्ट जर तुम्ही विचार केली तर फरक नेहमी मसावी असतो. लक्षात ठेवायचं आपल्याला. एकदम शॉर्टकट जर काढायचं असतं तर आपल्याला फरक काढण्यासाठी काय करायचं आहे, डायरेक्टली फरक जर काढायचा असेल तर मसावीच आपल्या प्रश्नाचं उत्तर असते. ओके, पण मी तुम्हाला एकदम थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सहज या प्रश्नाला तुम्ही सोडू शकले असते. ओके, मग याचा विचार करायचा नाही, एवढा मोठा सूत्राचा उपयोग करायचा नाही कधी, तर फरक काढताना. आता समोरचं उदाहरण तुमच्यासाठी देत आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. या प्रश्नाला मी सोडून नाही दाखवणार आहोत. 12व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचा आहे. दोन संख्यांचा मसावी 5 असून त्या दोन संख्यांचा गुणाकार 150 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. यामध्ये तुम्हाला बेरीज विचारलेली आहे. हा प्रश्न तुम्हाला सोडून कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. पाहूया तुम्हाला आजचं लेक्चर किती समजलेलं आहे. केअरफुली सोडवा. काही नाही समजलं तर रिपिटेशन मध्ये पहा. सहज या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडू शकता. अशा पद्धतीनं आजचं लेक्चर इथंच थांबवू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराला ही लिंक शेअर करा. यावर्षी जीत तुमचीच असेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ इथं संपला. जय हिंद, जय भारत.